आज आपण सकाळी न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगाची माहिती पाहिली आणि जसं की आपल्याला माहित आहे की आपण प्रत्येक रविवारी सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण एक मिशन घेतलेलं आहे. ते मिशन म्हणजे न्यूट्रीचार्ज ह्युमन. न्यूट्रीचार्ज ह्युमनचे जितके काही त्याला पैलू आहेत, न्यूट्रीचार्ज ह्युमनचे जितक्या काही गोष्टीवर न्यूट्रीचार्ज ह्युमन काम करते, ती सगळी गोष्ट, ती सगळी माहिती एका मीटिंग मध्ये 5 मीटिंग मध्ये सांगणं शक्य होणार नाही. म्हणून पाठीमागे एका मीटिंग मध्ये संतोष रावने मला व्हॉट्सअप केलं होतं की सर काय करा, न्यूट्रीचार्ज ह्युमनची ना ती पुढची माहिती सांगत जा. आणि त्यानंतर कंपनीत असं शेड्यूल बनवलं की सायंकाळची मीटिंग फक्त आणि फक्त न्यूट्रीचार्ज ह्युमनला समर्पित, आणि त्यामध्ये न्यूट्रीचार्ज ह्युमनच्या बारीक 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 गोष्टीवर माहिती, जे काम सुरू आहे त्या कामाविषयी लोकांकडून माहिती, आणि जे नवीन नवीन प्लॅन येत आहेत कंपनीचे त्याविषयीची माहिती. आज जे नवीन कंपनीनं ठरवलं आहे त्या संदर्भामध्ये नागपूरला ULP अनलॉकिंग अनलिमिटेड पॉसिबिलिटीज हा मोठा कार्यक्रम कंपनीचे CEO मिलिंद सरवटे सर, सर्व जे टेक्निकल लीडर्स, त्यामध्ये रुबी आहेत, स्टार रुबी आहेत, एमराल्ड आहेत, स्टार एमराल्ड आहेत, अशा सगळ्या लीडरच्या सानिध्यामध्ये फार मोठा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये नागपूरला होता. आणि त्या नागपूरला ज्या संख्येने लोक आले होते, स्त्री पुरुष नवीन असोसिएट बाहेर जुने लीडर्स, आणि त्यांनी जी ऊर्जा घेतली त्या ऊर्जेमधून आपण जे मिशन आहे न्यूट्रीचार्ज ह्युमनचं त्या मिशन पर्यंत पोहोचणार आहोत. पुन्हा कुणाला माहिती बरं मिशन काय आहे न्यूट्रीचार्ज ह्युमनचं? ज्यांना माहित असेल कृपया हँडरेज करा. सर मला माहिती आहे न्यूट्रीचार्ज ह्युमनचं मिशन काय आहे. संतोषजीचा मला हँडरेज दिसतोय. संतोषजी काय मिशन आहे? पूर्ण भारतामध्ये सर 15 करोड महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे सर, हिमोग्लोबिन आणि मासिक धर्म बद्दल माहिती देण्यासाठी. एकदम 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 राईट. सोळके साहेब, सोळके साहेब सुद्धा मला हँडरेज दिसला होता. संतोषजीने एकदम परफेक्ट सांगितलं की आपल्याला, बोला सोळके साहेब. सर JRCM मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज 15 करोड महिलांपर्यंत आपल्याला पोहोचण्याचं न्यूट्रीचार्जनं ध्येय घेतलेलं आहे सर. हा, न्यूट्रीचार्ज म्हणजे आपण सगळ्यांना. न्यूट्रीचार्ज म्हणजे काय, कुणी न्यूट्रीचार्ज म्हणजे दुसरं कोण आहे? न्यूट्रीचार्ज म्हणजे तुम्ही आणि मी, दुसरं कोण आहे न्यूट्रीचार्ज म्हणजे? न्यूट्रीचार्ज म्हणजे तुम्ही आणि मी, आपणच सगळेजण मिळून 15 कोटी न्यूट्रीचार्ज ह्युमन म्हणजे महिलांपर्यंत न्यूट्रीचार्ज ह्युमन पोहोचायचे आहे. हे टार्गेट आपण घेतलेलं आहे आणि त्यासाठी कालावधी आहे 5 वर्ष. 5 वर्षाच्या शेवटी पर्यंत आपण, आणि आज यामधले बरेच जण होते, विलासराव टर्फे आहेत, यामधले मला बरेच जण जे दुपारी सुद्धा माझ्यासोबत प्रोग्रामला होते नागपूरला, आता मीटिंग मध्ये आहेत. आणि त्यांना माहिती आहे की कंपनीचे CEO मिलिंद सरवटे सरांनी फार स्पष्ट शब्दात सांगितलं की अगोदर असं व्हायचं अरुणजी की 3-4 महिने झालं की कंपनीचा काहीतरी नवीन गोष्टीवर फोकस व्हायचा, आणि लीडर्स म्हणायचे, टेक्निकल लीडर्स माझे, सर आता हे सुरू होतं, आता नवीन सुरू झालंय, टीम पर्यंत तर पहिलाच मेसेज पूर्णपणे गेला नाही, तुम्ही तर हे नवीन सुरू केलंय. आज मिलिंद सरवटे सरांनी सांगितलं की निश्चिंत राहा, पुढचे 5 वर्ष फक्त आणि फक्त न्यूट्रीचार्ज ह्युमन. पुढचे 5 वर्ष आपला हा जो टार्गेट आहे, जे आपलं ध्येय आहे ते बदलणार नाही. पुढचे 5 वर्ष 15 कोटी महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचंच आहे. आणि आपण सगळ्या जणांच्या, मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या साथीनं आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. कंपनी 15 कोटी न्यूट्रीचार्ज ह्युमन 15 कोटी महिलांपर्यंत घेऊन जाणार आहेत. प्रश्न येतो, जसे आमचे मित्र राजेश कानपुडे सर म्हणतात की आपला हिस्सा किती, त्यामध्ये आपला हिस्सा किती, 15 कोटी महिलांपर्यंत तर पोहोचू, त्यामध्ये आपला हिस्सा किती? जसं संतोष पांडव सर म्हणते, सर प्रत्येक महिला 500 किती, एकदा संतोषजी तुमच्या शब्दात सांगा किती? 500 सर. 500चा हिस्सा 15 कोटी मध्ये संतोषजीने घेतला. सोळके साहेब तुमचा किती? हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालं बरं का, हे काही फायनल नाही संतोषजी, हे काही फायनल नाही. हे 500 काही फायनल आहेत का? नाही नाही. हा, हे फायनल नाही, हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, म्हणजे इनिशियल स्टेज आहे. ज्यावेळेस फक्त पहिलेच 2 टूल्स आले, तर त्या 2 टूल्सच्या माध्यमातून सुरू आहे तर 500, आणि ते वैयक्तिक, टीम आणि टीम मधून. तर 15 कोटी मध्ये आपला जितका मोठा हिस्सा असेल
तितके जास्त लवकर आपली पिन बदलल, तितके जास्त आपल्याला पैसे. एकदम सोपं आहे. आता त्यामध्ये आज आपण एक गोष्ट सांगणार आहोत, म्हणजे न्यूट्रिचार्ज वुमन संदर्भात जे नॉलेज घ्यायचे त्या संदर्भाने एक गोष्ट आणि कंपनीची जी प्लॅनिंग आहे त्या संदर्भाने एक गोष्ट, अशा आपण दोनच गोष्टी आज चर्चा करणार आहोत. जे दोन पुस्तक आहेत, दोन पुस्तकाचे नाव कुणाला सांगता येईल का? चॅट बॉक्स मध्ये सांगा, हँडरेज करून सांगा. जे दोन आपण छोटे पुस्तक काढलेले आहेत, चॅट बॉक्स मध्ये सांगता येईल कुणाला? यस, मला काही जण दाखवत आहेत. ओके, म्हणजे आपल्या लक्षात येईल की दोन छोटे पुस्तक काढले आहेत. कम में बम, आपण त्याला नाव दिलंय कम में बम. छोटं पुस्तक आहे परंतु त्यामध्ये ताकद खूप मोठी. यस, त्या दोन पुस्तकाचे आहेत. एक आहे हिमोग्लोबिन, तथ्य, समस्या और समाधान, आणि एक मासिक धर्म. हे दोन छोटे पुस्तक न्यूट्रिचार्ज न आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. आणि आजची गंमत सांगतोय अरुणजी, आज 10 वाजता हॉल मध्ये बुक्स आले, म्हणजे जे आहे आपलं टूल्स आले, 10:30 वाजता संपून गेले. 10:30 वाजता 11 वाजेपर्यंत काय टूल्स आले, आके गए, खतम भी हो गए. 10 वाजता आले आणि 10:30 वाजता कुणालाही टूल्स भेटले नाहीत. ही आजची नागपूर मधली स्थिती आहे. नंतर 4 वाजेपर्यंत लोक आम्हाला पुन्हा टूल्स पाहिजे, आता कधी मिळतील, आता कधी मिळणार आम्हाला, ही स्थिती आहे. आणि सरवटे सरांनी सांगितलं की पहिल्यांदा असं झालं की 3 वेळेस हेच टूल्स आम्हाला छापावं लागले, परत एकदा छापाई करावं लागणार आहे. इतकी मागणी भारतभरातून या टूल्सला आहे. ज्यांनी एकदा घेतले ते दुसऱ्यांदा घेत आहेत, दुसऱ्यांदा घेतले ते तिसऱ्यांदा घेत आहेत, असं अजिबात नाही. एकदा टूल्स आणले म्हणजे संपलं. बऱ्याच घरी असते ते पोथी असते, आणले की तेच आजोबा असतात, तेच मुलगा असतो, तोच नातू असतो. तसं नाही, हे ते टूल्स थोडं खराब झाले की आपण चेंज करायचे, कारण की आपल्याला शेड मॅचअप करायचे ना, ते शेड मॅचअप करायचे, ते आपल्याला ग्रंथ म्हणून ठेवायचे अजिबात नाही. तर मित्रांनो, त्या संदर्भामध्ये जे छोटं पुस्तक आहे हिमोग्लोबिन, त्या हिमोग्लोबिन बुक मधून त्याचा उपयोग कसा करायचा आणि हिमोग्लोबिन म्हणजे काय, ही एक कन्सेप्ट आपण आज क्लिअर करणार आहोत आणि बाकीची पुढची माहिती पाहणार आहोत. चला आपण सुरू करूया. तुम्हाला जशी फुल स्क्रीन दिसली मला इशारा करा, मला लक्ष देऊन जाईल. श्यामराव, ओके. हिमोग्लोबिन क्या है, इथून सुरुवात होते. आणि हिमोग्लोबिन गरजेचं का आहे हे आपण पाहतो. हिमोग्लोबिन काय आहे, तर हिमोग्लोबिन हे आपल्या रक्ताचा एक हिस्सा आहे. आपल्या रक्ताचा एक हिस्सा आहे. हा एका प्रकारचं प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन एका प्रकारचं आपलं प्रोटीनच आहे, ज्यामध्ये आयरन असतं. असं प्रोटीन ज्यामध्ये आयरन असतं. हिम म्हणजे आयरन आणि ग्लोबिन, ग्लोबिन हे प्रोटीन आहे. ग्लोबिन काय, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. याचे खूप सारे काम आहेत. त्यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे की आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशी पर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन. बरेच जण सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतील. हँड करा, कोण कोण जाते मॉर्निंग वॉकला? डिजिटली केला तरी चालते. अरुणजीचा तर मी व्हिडिओ पाहिला फेसबुकला, म्हणजे नुसतं जात नाही तर घरी व्यायाम करताना सुद्धा त्यांनी व्हिडिओ टाकला होता. हा बरं, शामराव जातात, सपनाजी पण जातात. ओके ओके, मॉर्निंग वॉकला जातात आणि ऑक्सिजन खूप सारा घेतो, बरोबर आहे ना? आता ऑक्सिजन घेतलाय ना, तो ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसापर्यंत राहतो. जो आपण ऑक्सिजन घेतलं, अरुणजी आता तुम्ही सकाळी व्यायाम केला, खूप जबरदस्त व्यायाम करतात, अनम्यूट व्हा. यस सर, यस सर. दम लागतो व्यायाम करताना? यस सर. दम लागतो. दम लागतो म्हणजे आपल्या फुफ्फुसामध्ये खूप सारी हवा आली, खूप सारा ऑक्सिजन आला, पण ती हवा, तो ऑक्सिजन फक्त आपल्या फुफ्फुसामध्येच राहिला. जर आपल्या रक्तामध्ये योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन असेल तर त्या फुफ्फुसामधून तो ऑक्सिजन त्या हिमोग्लोबिन मध्ये जाईल आणि त्या हिमोग्लोबिन द्वारे आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशी पर्यंत जाईल. नाहीतर ऑक्सिजन येईल कुठं? फुफ्फुसामध्ये, लंग्स मध्ये, आणि लंग्स मधून पुन्हा बाहेर जाऊन, कारण त्याला पुढे वाहून न्यायलाच काही नाही. त्याला पुढे वाहून नेणारी जी यंत्रणा असते
ती जर यंत्रणा सुसज्ज नसल तर आपण कितीही ऑक्सिजन जर घेतला तर ते ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसापर्यंतच राहील, आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत जाणार नाही. म्हणून बरेच मित्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात, प्राणायाम करतात, परंतु तेव्हाच आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचल जर हिमोग्लोबिनची लेवल आपली योग्य असेल तर. म्हणजे हिमोग्लोबिनचे काम आहे की आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं. आणि हिमोग्लोबिन म्हणजे असं प्रोटीन ज्यामध्ये आयरन असतं, त्याच्यासोबत आयरन असतं, हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन किती पाहिजे हा दुसरा प्रश्न येतो. आता किती पाहिजे म्हटलं तर बरेच जण म्हणतात ही माहिती ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी ही माहिती नोट डाऊन करायची, आणि ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांच्याकडे तर यापेक्षाही बारीक बारीक माहिती आहे 12 पानामध्ये. WHO असं म्हणतंय की एक सामान्य स्तर पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचा 14 ते 18 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पाहिजे आणि महिलांमध्ये 12 ते 16 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पाहिजे असं WHO न ठरवलेलं आहे. परंतु होतं काय मित्रांनो, आपल्या अंगावर खूप सारं सोनं असतं. ज्या महिला आहेत, आता खास विषय हा महिलाच चाललाय, आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा, आपल्या बायकोचा, आहे की नाही, आपल्या आपल्या घरातल्या महिलाचा विषय झाला. आपण सोनं घेतो, सोन्याचा भाव संमित्राताई काय सुरू आहे भाव आता सध्या माहित आहे भाव? एकच ताई दिसल्या मला इथं, म्हणजे सोन्याचा भाव 72,000, 73,000, 74,000 प्रति तोळा, 10 ग्रॅमचा इतका भाव सुरू आहे. आणि तरी सुद्धा लोक सोनं घेत आहेत. परंतु मित्रांनो, सोन्यानं आपण चमकणार नाहीत. हिमोग्लोबिन बॉडीमध्ये जर असेल तरच आपलं शरीर चमकल. सोन्यानं तेवढा हार चमकल, तेवढी अंगठी चमकल. तर हिमोग्लोबिन जितकी चांगलं तितके त्या आपली स्किन चांगली, आपल्या डोळ्याखाली काळे वर्तुळ जर हिमोग्लोबिन लेवल चांगले असतात तर डोळ्याखाली काळे वर्तुळ राहणार नाही. त्यामुळे हिमोग्लोबिनचा हा सामान्य स्तर आपल्याला लक्षात पाहिजे. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन जास्त असते, महिलांमध्ये हिमोग्लोबिन नॅचरली थोडं कमी असतं. आणि हे आता प्रश्न हा येतो की जनरली महिलांमध्ये हिमोग्लोबिनचा स्तर कमी का असतो? आपण म्हणतो की महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये पुरुषांच्या मागे राहतात. त्याचे दोन कारण आहेत. एक आहे मासिक धर्म. प्रत्येक पिरियड मध्ये काही रक्त त्यांच्या शरीराच्या बाहेर जातं त्याच्या 4 दिवसामध्ये, त्यासोबत आयरन सुद्धा बाहेर जात आहे आणि त्यामुळं नॅचरली त्याचा हिमोग्लोबिनचा स्तर कमी होतो. हे झालं पहिलं कारण. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण हे आहे की पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी पौष्टिक आहार सेवन करतात महिला. पुरुषांमध्ये आणि गुलाबी याच्यात लिहिलं वाचा खास, म्हणजे नुसतं अजित पवारच गुलाबी गुलाबी व्हायचं काही नाही, आपण सुद्धा गुलाबी करू शकतो की नाही. सध्या पवार साहेब गुलाबी गुलाबी करायला आपण पण गुलाबी, त्यात काय. तर पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये आरबीसीचा जो निर्माण व्हायचा जो दर आहे का तो जवळपास सारखाच असतो, त्यामध्ये काही जास्त फरक नसतो. पण तरी सुद्धा महिलांमध्ये हिमोग्लोबिनचा स्तर कमी असतो, कारण की त्या पुरुषांपेक्षा कमी पौष्टिक आहार सेवन करतात. आणि महाराष्ट्रातल्या, आपण आता मराठी भाषेत ट्रेनिंग सुरू म्हणून महाराष्ट्राचा विचार करू, महाराष्ट्रामध्ये त्यातले त्यात जरा जास्तच कमी पौष्टिक आहार सेवन करतात. कारण माझ्या घरी दुसऱ्याचं काय सांगू, माझ्या घरी पूर्ण मिसेसनं श्रावण महिना पकडला होता. पूर्ण श्रावण महिन्यात उपवास, एकच टाइम जेवायचं. असं तुमच्या घरी सुद्धा असं गुरुवार असतो, सोमवार असतो, शनिवार असतो. हे आणि त्या उपवासामध्ये पौष्टिक आहार खाल्ला जात नाही आणि एरवी सुद्धा पौष्टिक आहार काय घेत नाही. फळं खाण्याचं प्रमाण नगण्य. घरी फळं आल्यानंतर सगळ्यात अगोदर मुलं खातात, नंतर मुलाचे पप्पा खातात, नंतर फ्रीज खातो, म्हणजे फ्रीज मध्ये ठेवले जातात, परत मुलं खातात. ती बाई काही कधी फळं घेऊन खात नाही. बाजार करायला बायको गेली तरी बायको कधी फळं खात नाही. हा आपल्या सगळ्यांच्या घराचा अनुभव आहे. त्यामुळं पण एक सुद्धा पुरा माझं एक निरीक्षण आहे, आपल्यासोबत एकदा सगळ्या चहा घेतात आपल्या घरच्या, आपण कामाला गेलं की परत एकदा चहा होतो, डबल चहा होतो. ते का ऊर्जेचा स्तर कमी झाला असतो आणि घर सगळं आवरायचं असतं, म्हणून एक बूस्ट हवा असतो, परत एक चहा होतो. हे कारण आहे. कमी पौष्टिक आहार घेतल्यामुळं हिमोग्लोबिनचा स्तर कमी आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा होम मीटिंग मध्ये जाताल, एखाद्याच्या घरी जाताल तर निश्चित बोला.
कारण की घरोघरी मातीच्या चुली. आपल्याकडे म्हण आहे ना, पळसाला पानं तीनच, हे तुम्हाला सगळीकडे आढळ. या 2 कारणांमुळं महिलांमध्ये हिमोग्लोबिनचा स्तर कमी असतो. एक तर कमी पौष्टिक आहार आणि दुसरं उपवास धरणं, त्यानंतर पिरियड मध्ये रक्त जाणं. हे म्हणजे नागपूरमध्ये आज रेड अलर्ट होता. म्हणजे हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलता. कडक ऊन पडलं दिवसभर, म्हणजे असं अजिबात पावसाचा एक थेंब आला नाही. म्हणजे रेड अलर्टचा सुद्धा काही परिणाम, म्हणजे रेड अलर्ट होत तेव्हाच काही होत नाही. आता ज्या महिलेचा हिमोग्लोबिनचा स्तर 12 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा कमी आहे, ती महिला एनिमिक आहे. त्या महिलेमध्ये रक्ताची कमतरता आहे, तिच्या शरीरामध्ये रक्ताची कमी आहे. आणि मित्रांनो, अशा महिला किती आहेत? अशा महिला मोठ्या शहरामध्ये 53%, 53% वुमन आर एनिमिक इन अर्बन इंडियन्स. शहरात राहणाऱ्या श्रीमंत महिलांमध्ये 53% महिलांचा हिमोग्लोबिनचा स्तर 12 पेक्षा कमी आहे. 12 पेक्षा कमी आहे. त्यांच्याकडं कपाट भरू साड्या आहेत, त्यांच्याकडं खूप सारं सोनं आहे, त्यांच्याकडे काळं धन सुद्धा आहे, डेफिनेटली काळं धन सुद्धा आहे, परंतु त्यांचा हिमोग्लोबिनचा स्तर 12 पेक्षा कमी आहे. 90% महिलांचा हिमोग्लोबिनचा स्तर 12 पेक्षा कमी असतो. 90%. 13 असणाऱ्या 5-7% महिला सापडतील. बरं, हे सगळं ज्यांच्या घरात खाय प्यायची कुठली कमी नाही, अशा घरातली मी गोष्ट सांगतो. त्यांचा हिमोग्लोबिनचा स्तर कमी आहे. आणि याचा प्रभाव, दुष्प्रभाव काय होतो? प्रभाव काय म्हणतात? दुष्प्रभाव. याचा दुष्प्रभाव हिमोग्लोबिन कमी आहे तर ऑक्सिजन पोहोचणार नाही. त्या मुळाला जर ऑक्सिजन पोहोचला ते गळून पडणार पानं, आहे की नाही? म्हणजे केस गळून गळणार, स्किन चककणार राहणार नाही. त्यानंतर गर्भधारणा घेण्यासाठी कठीणाई, गर्भावस्थेमध्ये जटिलता येतात, शारीरिक विकासामध्ये बाधा येते. हे सगळे हिमोग्लोबिन कमी असल्याचे परिणाम. शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये बाधा येते. त्या एक मजला जरी चढल्या तरी त्यांना दम लागतो, थाप लागते, चक्कर येते, डोकं दुखतं, सारखं डोकं दुखीच्या गोळ्या, सारखा झेंडू बॉम्बचा घरामध्ये वास जर येत असेल, पेनगोचा वास येत असेल, आता ती एचपी कमी आहे. हे सगळे त्याचे दुष्प्रभाव आहेत. आणि हे दुष्प्रभाव त्यावेळेस आणखीन जास्त कठीण होतात, त्यावेळेस त्यांचं उग्र रूप दिसतंय, ज्यावेळेस एक एनेमिक महिला गर्भवती. ज्यावेळेस एखादी एनेमिक महिला गर्भवती होते, त्यावेळेस त्याच्या बाळाचा विकास नीट होत नाही, गर्भावस्थेमध्ये जटिलता येते, एकदम थकून जाते, आणि डिलिव्हरी होता वेळेस जास्त रक्तस्राव होतो. संक्रमणाचा संक्रमण जास्त वेळेस होत. जर त्या आईलाच ऑक्सिजन नीट मिळत नाही तर त्या मुलाला कुठे ऑक्सिजन नीट मिळत? जन्माच्या वेळेस त्या मुलाचं वजन कमी बनतं आणि बऱ्याच वेळेस वेळेच्या आधीच डिलिव्हरी होते. हे सगळं एनेमिक मुलगी जर गर्भवती राहिली तर ह्या जटिलता येऊ शकतात. आता गर्भ अवस्था, आता प्रश्न येतो की निसर्ग गर्भ अवस्थेसाठी त्या मुलीला कधीपासून तयार करतो? मित्रांनो, ज्यांचं लक्ष इकडं तिकडं असेल तर पुढचे 2 मिनिट काळजीपूर्वक ऐका. जेव्हापासून पिरियड यायला सुरुवात होतो तेव्हापासून निसर्ग त्या मुलीला आई बनण्यासाठी तयार करत असतो, पिरियड आले त्या दिवशीपासून. आणि आपण त्या मुलीची काळजी कधी घ्यायला लागतो? जेव्हा ती गर्भवती होते, पुढचे 9 महिने तिची काळजी घेतल्या जाते. निसर्ग कधीपासून तयार करायला लागलाय? पहिला पिरियड आलाय तेव्हापासून तिला आई बनण्यासाठी तयार करायला लागला. आणि आपण कधी निसर्गाची मदत करलो? शेवटच्या 9 महिन्यामध्ये. आणि शेवटच्या 9 महिन्यामध्ये मग डॉक्टराकडे चक्रा सुरू. तर तुम्हाला काय वाटतं, शेवटच्या 9 महिन्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे का पिरियड आल्यापासूनच त्या मुलीची काळजी घ्यायला पाहिजे? थोडासा विचार करा. फार सेन्सिटिव्ह विषय आहे. आपल्या घरी मुली आहेत,
माझ्या घरी मुलगी आहेत, तुमच्या घरी मुली आहेत. तर मित्रांनो, जेव्हापासून आणि परत आपण काय म्हणतो की डॉक्टर सिझेरियन करतात, आपण डॉक्टरांची मदत करतो सिझेरियन करण्यासाठी, त्या मुलीचं पोषणाकडे लक्ष देत नाहीत. जेव्हापासून तिला पिरियड यायला लागतात, तेव्हापासून जर आपण निसर्गाची मदत केली, त्या मुलीची मदत केली, तर तिला सिझेरियन करावं लागणार नाही आणि डिलिव्हरी मध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण होणार नाहीत. म्हणून आजच्या मीटिंगचा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की तेव्हापासून मुलीची मदत करायची आई होण्यासाठी, जेव्हापासून तिला पिरियड येतात, ना की गर्भावस्था राहिल्यापासून. परीक्षेची तयारी अगोदरपासून करतात का? परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर कुठला पेपर आहे आज, काय येणार आहे आज, अगोदरपासून तयारी लागतो. निसर्गाची आपण मदत करूया. पिरियड आल्यापासूनच त्या मुलीला उचित पोषण आपण दिलं पाहिजे. चॅट बॉक्स मध्ये बरोबर उत्तर दिलंय. जेव्हापासून पिरियड येतात, निसर्ग तेव्हापासून तिला आई होण्यासाठी तयार करतोय. आपण सुद्धा त्या मुलीला, आपण सुद्धा निसर्गाची मदत केली पाहिजे. पर्यायानं आपल्या मुलीची मदत आपण केली पाहिजे. मित्रांनो, आणि अॅनिमिया ही या गोष्टीला का फोकस केलंय हे सुद्धा फार मजेशीर बरं का. जस जसं आपण पुढे पुढे जाऊ संतोषी, तस तसे आणि जसं टीसी सरला ऐकू ना, तस तसं एक एक गोष्ट आणखीन क्लिअर होत जाते. आपण अॅनिमिया, हिमोग्लोबिन आणि न्यूट्रिचार्ज वुमन का फोकस केली? कारण की आपला उद्देश आहे नए भारत का निर्माण. आपल्या अभियानाचा उद्देश आहे नए भारत का निर्माण. नए भारत का निर्माण म्हणजे येणाऱ्या नवीन पिढीचं निर्माण. आणि अॅनिमिया ना केवळ वर्तमान पिढीला प्रभावित करतो, परंतु येणाऱ्या पिढीला सुद्धा प्रभावित करतो. जर शिवाजी जन्मायचं असेल तर घरी जिजाऊ लागेल ना, तर शिवाजी महाराज जन्मतील ना. म्हणजे त्यामुळं न्यूट्रिचार्ज वुमन का विषय घेतलाय या सगळ्या अभियानासाठी? तर नए भारत का निर्माण. आणि आपण एक अॅनिमिक महिला, जर एखादी मुलगी अॅनिमिक राहत असेल मित्रांनो, तर त्या घरची एक पिढी प्रभावित होत नाही, तर त्या घराच्या 2 पिढ्या प्रभावित होतात. ती पिढी आणि येणारी पिढी सुद्धा प्रभावित. त्यामुळं न्यूट्रिचार्ज वुमन ज्या म्हणजे अॅनिमियाचा दुष्प्रभाव 2 पिढ्यावर होतो. त्या मातेवर सुद्धा व्हायला, जर तुम्ही स्क्रीन बघत असाल तर त्या मातेवर पण होत आहे आणि येणाऱ्या पिढीवर सुद्धा प्रभावित होत आहे. आणि आता एक फार मोठा रिसर्च झाला, त्यामध्ये असं लक्षात आलं की ज्या पोटातल्या गर्भस्थ शिशूचा नीट विकास होत नाही, व्यवस्थित विकास होत नाही, हा सरळ रिलेटेड आहे गर्भधारणेच्या अगोदर असलेल्या अॅनिमिया सोबत. म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर त्या मुलीचा एचबी चांगला राहतोय डॉक्टरांची औषधं घेऊन किंवा दुसऱ्या कुठल्या कारणानं, परंतु हे नवीन रिसर्च आलाय की जर एखाद्या मुलीच्या गर्भाचा विकास नीट होत असेल, डेफिनेटली अगोदरचे 2-3 वर्ष ती अॅनिमिक राहिली आहे. डायरेक्ट रिलेटेड आहे. म्हणून हा विषय तुम्ही गंभीरतेने घ्या. आणि अॅनिमियाची समस्या गर्भावस्थापासून सुरू होत नाही, तर जेव्हा पिरियड यायला सुरुवात झालाय तेव्हापासून अॅनिमियाची सुरुवात होते. म्हणून आपण आपला मदत सुद्धा तिथं जाऊन करावी लागेल. कधीपासून? जेव्हापासून पिरियड यायला लागले तेव्हापासूनच आपल्याला तिची मदत करावी लागेल. पण आपल्या भारतीय घरामध्ये मुलीला ते जेवण दिल्या जातंय जे मुलाला दिलं जातंय लहानपणापासून. परंतु मुलीच्या पोषणाची गरज मुलांपेक्षा वेगळी सुद्धा आहे आणि जास्त सुद्धा आहे. वेगळी पण आहे आणि जास्त सुद्धा आहे. आणि आधुनिक काळामध्ये तर ही गरज आणखी जास्त वाढते. आधुनिक काळ आलाय. पूर्वी तरी जर पिरियड आले तर त्या महिला घरी बसवलं जायचं, आरामासाठी ठेवलं जायचं. आता मुली मस्तपैकी शाळा पाहिल्या जातात, त्या काम करणाऱ्या महिला त्या कामाला जातात. त्यामुळं अॅनिमिया आणखीन त्यासोबतच अॅनिमिया त्यामुळं वाढत. त्यामुळे मित्रांनो, हिमोग्लोबिन हा विषय नए भारत के निर्माण या आपल्या डायरेक्ट उद्देशाशी जोडल्या गेला. डायरेक्ट आपल्या उद्देशाशी जोडल्या गेलाय. आणि मला फार आनंद होतोय की आपला स्वार्थातून परमार्थ साधला चाललाय. आपण आपल्यासाठी काम करतोय, पैशासाठी काम करतोय, टीमसाठी काम करतोय, इन्कम साठी काम करतोय आणि त्यामधूनच आपण
नए भारत के निर्माणाला आपला हातभार लागतो. ही फार छान गोष्ट आहे. आणि आपण त्या पोहोचण्यासाठी 15 कोटीचा उद्देश तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्लॅन आहे? आज 700-800 लोक होते, त्यांच्यामध्ये तर अशी त्यांना असे एकदम उत्साहित झाले ते, की ज्या वेळेस ते लोक पाहिले जे व्हिडिओ मध्ये बघितले जातात, तिथे त्यांना ते लोक बघायला मिळाले, त्यांचे व्हिडिओज आपण नेहमी दाखवतो, त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले, एचबी किती किती वाढलाय कुणाचा ते कळालं. यासाठी प्लॅन काय? आपण त्यावर 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचायचं, परंतु त्यासाठी आपल्याकडं कार्ययोजना काय आहे? कार्ययोजना लागेल ना, तर त्यासाठीची कार्ययोजना मी तुमच्या सोबत शेअर करत आहे, की 15 कोटीपर्यंत एक दिवसात पोहोचणं होणार नाही, शक्य होणार नाही. आपल्याला त्यासाठीची कार्ययोजनेसाठी आपल्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावं लागेल. बरोबर आहे? टार्गेट मोठा असेल तर आपल्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावं लागेल. आपल्याला प्रशिक्षित आपल्याला व्हावं लागेल आणि आपल्या सोबत आपल्या टीमला ज्यांना ज्यांना या अभियानामध्ये सामील व्हायचं आहे त्या सगळ्याला सामील करून आपल्याला या अभियानासोबत जावं लागणार मित्रांनो. आणि त्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षित करण्यासाठी न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब आहे, ज्यामध्ये तुम्हाला तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाईल, तज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण दिलं जाईल आणि कमी श्रमामध्ये जास्त रिझल्ट कसे आणायचे ते शिकवले जाईल. टार्गेट मोठा आहे तर आपल्याला तंत्रानं जावं लागेल. तंत्र जर असेल तर आपण मोठं मोठं टार्गेट सुद्धा आपण सहज अचीव करू शकतो. न्यूट्रीचार्ज वीरांगणा वीर क्लब मध्ये जा आणि पुढं आपल्याला त्यावर खूप छान छान पडत नंतर. आणि उत्साहित करण्यासाठी काय केलं आपण? टार्गेट असे ठरवून त्याला टार्गेटच म्हणता येणार नाही, एकदम साधं साधं. जुलै म्हणजे मागचा महिना, मागच्या 2 महिन्यापूर्वी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आहे. आज 1 तारीख आहे सप्टेंबरची. या 3 महिन्यामध्ये मिळून एकत्रित 3 महिन्यामध्ये मिळून 5 पीस न्यूट्रीचार्ज वुमनचे जर घेतले असतील एकदम बरं का, कुठल्या एका महिन्यामध्ये, जुलै मध्ये 5 घ्या, ऑगस्ट मध्ये 5 घ्या, किंवा आता सप्टेंबर यायला लागलाय, आजच 1 तारीख आहे, आज 5 पीस घ्या. तुम्हाला न्यूट्रीचार्ज वुमनचं सर्टिफिकेट तुमच्या शहरामध्ये मिळेल. तुमच्या शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी, मिनिमम जिल्ह्याच्या ठिकाणी आपण प्रोग्राम ठेवतो. जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला 5 न्यूट्रीचार्ज वुमन. मग एखादी व्यक्ती आज जॉईन झाली तर ती सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा 5 न्यूट्रीचार्ज वुमन घेऊन सेलिब्रेशन प्रोग्राम मध्ये हे सर्टिफिकेट घेऊ शकते. जर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 3 महिन्याच्या मिळून 15 न्यूट्रीचार्ज वुमन जर घेतल्या असतील, परंतु प्रत्येक महिन्यामध्ये मिनिमम 5, हे मिनिमम 5 विसरायचंच नाही. न्यूट्रीचार्ज वुमन म्हणलं की एका महिन्यामध्ये मिनिमम 5, तर त्यांना न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लबचा बॅच पण देऊ आणि त्यांना सर्टिफिकेट सुद्धा देऊ. न्यूट्रीचार्ज वुमनचं सर्टिफिकेट पण देऊ आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज वीरचा बॅच पण देऊ. 15 न्यूट्रीचार्ज प्रत्येक महिन्यामध्ये 5. मग एखादा म्हणाल संतोषजी या महिन्यामध्ये एखादा जॉईन झाला तर त्याला काय करावं लागेल सांगता येईल तुम्हाला? 1 टाइम 15 घ्यावं लागतील सर. या महिन्यामध्येच एक जण जॉईन झाला, आज त्याची केवायसी झाली. 1 टाइम 15 घ्यावं लागतील किंवा 5 घ्यावं लागतील? नाही, 1 टाइम म्हणजे या महिन्यामध्ये एकूण 15 घ्यावं लागतील. या पूर्ण महिन्यामध्ये 15 आहे का नाही? या पूर्ण महिन्यामध्ये 1चं बिल करल, 2चं बिल करल, 3चं बिल करल, पण एकूण किती पाहिजे? 15 पाहिजे. तर त्यांना न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज वीरचा बॅच सुद्धा मिळणार आहे. 3 महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये 25 न्यूट्रीचार्ज वुमन ज्यांनी घेतलेले आहेत किंवा जे घेतील त्यांना फ्रेम्ड सर्टिफिकेट आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणा किंवा न्यूट्रीचार्ज वीरचा बॅच. आणि आजपासून याचं काउंटडाऊन सुरू झालंय. आणि 30 सप्टेंबरला या सगळ्या ज्या ऑफर्स आहेत त्या ऑफर्स संपून जातील आणि तुमच्या समोर संधी आहे. तुम्हाला 1 सप्टेंबरलाच ही गोष्ट माहित पडेल. ही गोष्ट तुम्हाला 1 सप्टेंबरलाच माहित पडायला लागली. ज्यांना 50 न्यूट्रीचार्ज वुमनचे पॅक घेतील 3 महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
सॉल्व्हर ची ट्रॉफी, न्यूट्रीचार्ज वीरांगणा किंवा न्यूट्रीचार्ज वीरचा बॅच आणि फ्रेम्ड सर्टिफिकेट मिळेल. जे 100 पीस न्यूट्रीचार्ज वुमन 3 महिन्यामध्ये एकूण घेतील त्यांना न्यूट्रीचार्ज वुमन चॅम्पियन ट्रॉफी, बॅच आणि फ्रेम्ड सर्टिफिकेट. आणि ज्यांची 100 पेक्षा एक जरी जास्त झाली तर 3 महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये न्यूट्रीचार्ज वुमन टॉपर म्हणून त्यांना ट्रॉफी मिळेल. आणि तुम्हाला दिसते ना अशी ट्रॉफी नाही, आज मिलिंदजी म्हणले अशी ट्रॉफी मिळेल की ती ट्रॉफी पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी करू शकत होतो आणि मी केलं नाही. इतकी सुंदर आणि इतकी युनिक ट्रॉफी मिळणार आहे. आज जे आमचं प्रत्यक्ष भेट झाली, बोलणं झालं, स्टेजवरून त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुम्हाला अशी ट्रॉफी मिळेल की तुम्ही म्हणताल की सर आम्ही करू शकत होतो तर का केलं नाही. तर हा मला मनात राहू देऊ नका. 101 जर घेतलं तर न्यूट्रीचार्ज वुमन प्रॉपर हे मिळेल आणि या माध्यमातूनच आपण 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचणार आहोत. हे प्रोग्राम सगळ्या मोठ्या शहरामध्ये आरसीएम लीडर्स आयोजित करणार आहे. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांच्या कुणाच्या पिन बदलतील, त्यांचे कुठले नवीन टार्गेट अचीव होतील, त्यासाठी प्रोग्राम, सेलिब्रेशन प्रोग्राम तर ऑलरेडी असतात, सगळीकडेच असतात. त्यामध्ये न्यूट्रीचार्ज हे सगळे सर्टिफिकेट, ट्रॉफी, फ्रेम्ड सर्टिफिकेट, बॅच हे बरोबर पोहोचवणार आहे. सगळा प्रोग्राम आरसीएम लीडर्स आयोजित करणार आहेत. म्हणजे त्यामध्ये तुम्ही सुद्धा शकता. जर तुमच्या टीम मध्ये 50 जण एकूण सगळ्या योजनेमध्ये मिळून 50 जण जर झाले तर तुम्ही सुद्धा हा प्रोग्रामासाठी पात्र होऊ शकता. आपल्या टीम मध्ये 50 जण आपल्याला करायचे आहेत. 5 न्यूट्रीचार्ज वुमन 50 होऊ शकतात. 10 जण 5 न्यूट्रीचार्ज वुमन वाले, काही जण 15 वाले, काही 25 वाले, काही 50 वाले, असं खूप प्रोग्राम आपण करू शकतो आणि आपला बिझनेस ग्रो करू शकतो. ट्रॉफी, बॅच, सर्टिफिकेट, फ्रेम्ड सर्टिफिकेट न्यूट्रीचार्ज पुरवणार आहेत. हे प्रोग्राम कधी होणार आहेत? हे प्रोग्राम होणार आहेत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्यामध्ये हे प्रोग्राम चालणार आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये अॅनिव्हर्सरी असते म्हणून थोडे कमी लीडर्स घेतील. डिसेंबर, जानेवारी मध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही घेऊ शकता. जसा बिझनेस फायनल झाला, सप्टेंबरचा बिझनेस 2-3 नोव्हेंबर पर्यंत फायनल होईल. त्यानंतर फक्त तुम्हाला 15 दिवस अगोदर डेट न्यूट्रीचार्ज ऑफिसला कळवावी लागेल. या तारखेला आमचा प्रोग्राम आहे. हे आमचे करस्पॉन्डंट लीडर आहेत. त्या लीडरच्या आयडी टाकला की आमच्याकडे ते सॉफ्टवेअर आहे की लगेच लक्षात येतं की किती लोकांनी किती घेतले आहेत. समजा अर्जुनजीच्या टीम मध्ये किती जणांना सर्टिफिकेट पाठवायचे आहे, किती जणांना ट्रॉफी पाठवायची आहे, किती जणांचं फ्रेम सर्टिफिकेट पाठवायचं आहे, किती बॅचेस पाठवायचे आहेत, सगळं लक्षात येतं. तितके पाठवल्या जाणार आहेत. त्यामध्ये कुणीही काही चूक करू शकत नाही, अजिबात त्यामध्ये काही होऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुमचा बिझनेस वाढवण्याची मोठी संधी, शेवटचा महिना सुरू झाला आहे. आपल्याकडे आणखी 30 दिवस आहेत. या 30 दिवसामध्ये न्यूट्रीचार्जचे जे टूल्स आहेत त्या सगळ्या टूल्सची मदत घेऊन तुम्ही न्यूट्रीचार्ज वुमनवर फोकस करा. न्यूट्रीचार्ज वुमन 15 कोटी न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये तुमचा मोठा हिस्सा राहू द्या. मला छान वाटतं, जर तुमचा जर मोठा हिस्सा असेल तर फार छान वाटत. आणि आता यासाठी या सगळ्या कामासाठी कोण कोण मदत करणार आहे आपल्याला? आपल्या न्यूट्रीचार्ज मदत करत आहेत, आपल्याला सगळ्या अपलाईन मदत करत आहेत, आपल्याला सगळ्या प्रकारचे टूल्स मदत करत आहेत. आपल्याला जो माहोल झालाय आणि जो माहोल आता तयार होत आहे काही ठिकाणी खूप जोरात, म्हणजे एक विचार करा की 10 वाजता पुस्तक आले, मला सुद्धा दिसले नाही. म्हणजे मला मिलिंदजी मध्ये प्रमोट करा जाऊन बुक्स. मी न्यूट्रीचार्ज वीरांगणा, न्यूट्रीचार्ज वीर बॅच वाटाच्या गडबडीमध्ये लोकांचे नाव शोधणं, ते त्या गडबडीमध्ये, आणि तोपर्यंत तर ते ज्या लीडरकडे दिलं होतं सामटकर सर आले म्हणजे संपले, खतम हो गए मोहनजी पुरे.
आणि मग बोला मेरा काम बाकी है, आपका काम, बोले मेरा काम खत्म हो गया, पूरे टूल चले गए एका तासामध्ये टूल्स. ह्या सगळ्याच्या यावरून लक्षात असं की माहोल काय सुरू आहे, माहोल काय सुरू आहे हे लक्षात आलं असेल. आणि त्यामध्ये मदत करण्यासाठी आपल्याकडे जे नवीन जो व्हिडिओ मिलिंद सरांनी सर्वांना दाखवला, तर मला असं वाटतं की तो व्हिडिओ आपण तुम्हाला सुद्धा दाखवायला गेला पाहिजे. की या सगळ्या टूल्स तर दिलेत, पण टूलचा उपयोग एकदम नवीन ठिकाणी कसा करायचा. त्या टूलचा उपयोग नवीन घरी नवीन लोकांमध्ये जाऊन कसा करायचा या संदर्भानं एक फार छान व्हिडिओ आज तिथं दाखवला. आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यातले बरेच जण नव्हते, म्हणून मी आपल्या सगळ्याला तो एक व्हिडिओ दाखवतो. आणि बोला संतोषजी, दाखवत आणि सुरू नाही केला. नाही नाही, सकाळी आटकत चालला बरं सर तो व्हिडिओ, असा प्लेन नाही चालला. कशामुळे अटकत चालला की मी घरी नाहीये, मी हॉटेलला, त्या हॉटेलचं वायफाय वापरतोय, त्या हॉटेलचं वायफाय वापरतोय. आणि सकाळी पहाटे 5 ला मी पोहोचलो आणि त्याला बोली केली होती की मला चांगला वायफाय मला मिळाली पाहिजे, पैसे घे पण मला चांगला वायफाय दे. परंतु आता एकदा रूम मध्ये आल्यावर काय जसं सुरू होतं आता बहुतेक चालेल क्लिअर. आणि आज नाही जर चालला तर पुढच्या रविवारी मी परत तुम्हाला दाखवलं. आणि तुम्हाला त्याची लिंक सुद्धा जर आली की मी तुम्हाला लिंक सुद्धा पाठवून देईल सगळ्याला. आणि सांगा काय व्हायला, बिलकुल सांगायचं, तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळ. संतोषजी दिसतंय नुसतं, आता आवाज येतो का सांगा. आवाज येत नाही मध्ये. ओके ओके थांबा, आवाज येत नाही. ओके एक मिनिट, आवाज पण येईल. विश्वास है आपने न्यूट्रीचार्ज वुमेन के ये टूल्स खरीद लिए होंगे. ये हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट, हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट, मासिक धर्म की ये छोटी वाली बुकलेट, ये न्यूज़पेपर में डालने वाला लीफलेट, या आप इसे घरों में वैसे भी बंटवा सकते हैं, और ये 5 पोस्टर्स का सेट. आज हम सीखेंगे कि कैसे हम अनजान लोगों के घरों में जाकर के उनको न्यूट्रीचार्ज वुमेन का यूजर बना सकते हैं. इसके लिए आपको ऐसे घर चुनने होंगे जिसमें ये 3 चीजें हों. पहले, उनके अंदर अपने प्रोडक्ट्स का यूज करने का निर्णय लेने की क्षमता होनी चाहिए. दूसरा, उनके पास हमारे प्रोडक्ट्स लगातार हर महीने खरीदते रहने के लिए पैसे होने चाहिए. और तीसरा, हम जब अपने प्रोडक्ट्स के बारे में उनसे बात करें तो उनमें इतनी समझ हो कि वो उस बात को समझ पाए. जब आप किसी भी घर में जाने का निर्णय लें तब आपको अपनी 2 लोगों की टीम बनानी है. इस टीम में एक महिला का होना बहुत जरूरी है, क्योंकि जब महिला साथ होती है ना तो एक विश्वास का इनविजिबल सा रिश्ता बन जाता है. तो आप अगर पुरुष हैं तो अपने साथ एक महिला को जरूर रखें. ये महिला आपके घर की हो सकती है, आपकी टीम की महिला हो सकती है. और अगर आप एक महिला हैं तो अपने साथ आप एक और पुरुष को रख सकती हैं, या आप अपने साथ एक और महिला को रख सकती हैं. तो चलिए, ये टीम बनाने के बाद हम चलते हैं किसी अनजान घर की घंटी बजाने के लिए. अरे एक सेकेंड, साथ क्या लेकर जाना है वो तो रख लें हम. एक अच्छा सा बैग लीजिए. मेरे पास यहाँ पर ये RCM न्यूट्रीचार्ज लिखा हुआ बहुत प्यारा बैग है. इसमें हम रखेंगे अपना हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट. ये वाली बुकलेट आप रखें अपने पास. इसमें रखेंगे हम ये दोनों छोटी वाली बुकलेट, मासिक धर्म और हीमोग्लोबिन वाली. इसमें मैंने पीछे अपना नाम और मोबाइल नंबर लिख दिया है. आप चाहें तो
आप भी अपना मोबाइल नंबर और नाम इस तरह से लिख सकते हैं, या आप एक स्टैम्प या सील बनवा सकते हैं जिसको आप हर बार इस्तेमाल कर सकते हैं। ये रखने के बाद मुझे रखना है न्यूट्रीचार्ज वुमेन का पैक, क्योंकि ये हमें वहां पर लेकर आना है। इसके बाद हम रखेंगे ये सैनिटरी नैपकिन का पैक, और हम रखेंगे ये हमारा इंटीमेट वॉश। ये हो गई हमारी 6 चीजें। 7वीं चीज जो हमें रखनी है वो रखना है थोड़ा सा मीठा। इसमें आप सोन पापड़ी रख सकते हैं, गुड़ रख सकते हैं, कोई टॉफी चॉकलेट रख सकते हैं। मैंने इसमें थोड़ा सा गुड़ रखा है। ये हम वहां पर महिलाओं का मुंह मीठा करने के लिए इस्तेमाल करेंगे। तो ये हो गया हमारा बैग रेडी। और अब चलिए बजाते हैं किसी घर की घंटी। नमस्ते। नमस्ते। मेरा नाम सुषमा है। मेरा नाम सविता है। हम आरसीएम न्यूट्रीचार्ज से आए हैं। हम महिलाओं के लिए उनके हेल्थ और हाइजीन के लिए पूरे देश में एक अभियान चला रहे हैं। और सर, इस अभियान के तहत हम 15 करोड़ महिलाओं तक पहुंच रहे हैं। तो हम आपके घर की सारी महिलाओं से मिलना चाहते हैं। आइए। नमस्ते। लीजिए, मुंह मीठा कीजिए। पर क्यों? क्योंकि हम सबके पास एक महाशक्ति है, मासिक धर्म की महाशक्ति। आपको मासिक धर्म होता है, इसलिए आप इतनी सुंदर हैं। आपकी त्वचा इतनी अच्छी है, आपके बाल घने हैं, आपके हार्मोन्स ठीक हैं, आपका हृदय स्वस्थ है, और सबसे अच्छी बात, आप माँ बन सकती हैं। तो चलिए ऊपर वाले को धन्यवाद करते हैं और खुद से ये वादा करते हैं कि हम खुद का ध्यान रखेंगे, मासिक धर्म को महाशक्ति बनाएंगे, महासमस्या नहीं बनने देंगे। मासिक धर्म महासमस्या इसलिए बना हुआ है क्योंकि हम अपना ध्यान नहीं रखते हैं। मासिक धर्म के कारण 2 में से 1 महिला का हीमोग्लोबिन हमेशा कम होता है। क्या आपने कभी आपका हीमोग्लोबिन चेक किया? तो चलिए अभी कर लेते हैं। अभी हाँ बिल्कुल। ये हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट जब आप यूज करेंगे तो आपके सामने 2 सिनेरियो आ सकते हैं। पहला, उस महिला का हीमोग्लोबिन सामान्य स्तर के बराबर होगा, तब आपको ये कहना है। देखिए, हमारे पास है ये हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट। इस बुकलेट में 4 माध्यम है जिससे हम ये पता करेंगे कि आपका हीमोग्लोबिन का स्तर सामान्य है या नहीं है। तो आप देखिए, सबसे पहले आप मुझे दिखाइए आपकी आंखें। देखिए, आपका जो आंखों का कलर है वो इससे मैच कर रहा है, इससे मिल रहा है। इसका मतलब ये है कि आपका जो हीमोग्लोबिन है वो सामान्य स्तर पे नहीं है। लेकिन हमारे पास 3 और माध्यम है, तो चलिए हम उससे भी चेक कर लेते हैं। आपके नाखून दिखाइए प्लीज। बिल्कुल, ये तो इससे मैच कर रहा है, सामान्य है। तो चलिए आपका टंग दिखाइए प्लीज हमें। बिल्कुल, ये भी सामान्य है। अब मैं आपकी हथेलियां देखना चाहूंगी, ये भी सामान्य है। मुबारक हो, आपका हीमोग्लोबिन का स्तर बिल्कुल सामान्य है। ये हीमोग्लोबिन बुकलेट है। अब आपके हीमोग्लोबिन सामान्य स्तर पे बनाए रखने के लिए यहाँ पर आप ये जो हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट है उसका पेज नंबर 6 खोल कर दिखाइए। आपको रोजाना 1 किलो पालक या 3 किलो बीटरूट या आपको 800 ग्राम छोले, नहीं तो 1 किलो 400 ग्राम किनोआ रोजाना खाना है। नहीं, मैं इतना नहीं खा सकती। यहाँ आप हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट का पेज नंबर 7 खोल कर दिखाएंगे। नहीं तो दूसरा उपाय ये है कि आप न्यूट्रीचार्ज वुमेन की 1 टैबलेट रोजाना लीजिए, क्योंकि इसमें वो सारे पोषक तत्व डाले गए हैं जो हीमोग्लोबिन को सामान्य स्तर पे बनाए रखने में आपकी मदद करेंगे। ये बुक आप आराम से बाद में पढ़िएगा। और दूसरा सिनेरियो हो सकता है उस महिला का हीमोग्लोबिन सामान्य स्तर से कम हो, तब आपको ये कहना है। मैम देखिए, हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट, इससे हम ये पता करेंगे कि आपका हीमोग्लोबिन का स्तर सामान्य है कि नहीं है। सबसे पहले आपकी आंख दिखाइए मुझे। देखिए, तो सामान्य की श्रेणी में है, लेकिन मैं आपके नाखून भी देखना चाहूंगी। ये तो सामान्य स्तर पे नहीं है। इसके अलावा हम आपकी जीभ देखना चाहेंगे, प्लीज निकालिए। ये भी सामान्य स्तर पे नहीं है। आपकी हथेलियां दिखाइए।
देखिए ये भी सामान्य स्तर पे नहीं है। इसका मतलब ये है कि आपके हीमोग्लोबिन का स्तर जो है वो सामान्य नहीं है। यहाँ पर आप ये जो हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट है उसका पेज नंबर 6 खोल कर दिखाइए। आपको अपने हीमोग्लोबिन को सामान्य करने के लिए, बढ़ाने के लिए दिन में 1 किलो पालक खाना होगा, या 3 किलो बीटरूट, या तो 800 ग्राम छोले, या तो फिर 1 किलो 400 ग्राम किनोआ रोजाना खाना होगा। इतना सब कुछ मैं नहीं खा सकती। यहाँ आप हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट का पेज नंबर 7 खोल कर दिखाएंगे। नहीं तो मैम दूसरा उपाय ये है कि आप न्यूट्रीचार्ज वुमेन की एक टैबलेट डेली लीजिए, क्योंकि ये आपकी मदद करेगा आपके हीमोग्लोबिन को बढ़ाने के लिए। ये बुक आप आराम से बाद में पढ़िएगा। और यहाँ पर आप मासिक धर्म की छोटी वाली बुकलेट का पेज नंबर 9 खोल कर दिखाइएगा। और आपको मासिक धर्म के समय अपना बहुत ध्यान रखना है। आपको ये सैनिटरी नैपकिन यूज करनी है, इससे आपको गीलापन महसूस नहीं होगा, रैशेस नहीं आएंगे, और इसके साथ ही आपको ये इंटीमेट वॉश भी यूज करना है, इससे आपकी हाइजीन बनी रहेगी। ये जो मैंने आपको बुकलेट दी है इसको पढ़िए और दूसरे लोगों को भी इसके अभियान के बारे में आप बताइए। तो मैम ये रहा आपका कंप्लीट हेल्थ एंड हाइजीन पैक। आपको इस वीडियो को बार बार देख करके ये जितनी भी लाइंस हैं सब याद कर लेनी है, और ऐसे की ऐसे जा करके इन टूल्स के साथ में ये लाइंस बोलनी है, ताकि आप न्यूट्रीचार्ज वुमेन के यूजर्स बहुत जल्दी क्रिएट कर पाएं और हम सब बहुत जल्दी 15 करोड़ महिलाओं को स्वस्थ करने के अभियान में सफलता पा सकें। मुझे यकीन है कि अगर आप इन टूल्स का इस तरह से इस्तेमाल करेंगे तो हम रोजाना 5 न्यूट्रीचार्ज वुमेन के यूजर्स बहुत आसानी से क्रिएट कर पाएंगे। मेरी शुभकामनाएं आप सबके साथ। संतोषजी आता बरा प्ले झाला का व्यवस्थित? येस सर, बऱ्यापैकी चांगला, नो प्रॉब्लेम. बरं आता मग मला त्याला रूमचं भाडं द्यायला काही हरकत नाही. समजा आता एकदम दोन्ही वेळ जर झाला असतं मग त्याला माझं माझं कामच झालंय, मग तुला कसे पैसे द्यायचे. मित्रांनो हा व्हिडिओ आजच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा दाखवला मिलिंद सरवटे सरांनी नागपूरच्या प्रोग्राम मध्ये, आणि सांगितलं की अचानक पुन्हा ऐकून आपल्याला बोलायचंय, जोडी बनवायची जायचं आहे, एक महिला आणि एक पुरुषांचा, 2 महिला जाऊ शकतात, 2 पुरुषांनी जायचं नाही. आणि फक्त त्यांनी सांगितलं की 3 गोष्टी सांगितल्या. आणि एक तर त्यांच्याकडं पैसे पाहिजेत न्यूट्रिशन विकत घ्यायला, दुसरी गोष्ट निर्णय घेणारे असले पाहिजेत, आणि तिसरं आपण काय बोलतो ते समजणारे असले पाहिजेत. आपण काय बोलतो ते समजणारे असले पाहिजेत. नाहीतर मग आपण जे बोलतो ते समजच जर नसेल तर आपली ऊर्जा वाया जाते, तिथं आपल्या त्या ऊर्जेचा व्यवस्थित उपयोग होत नाही. हे त्यांनी चाळणी सांगितली. कुणाकडे जायचं तेच ठरवा, आणि हा व्हिडिओ पुन्हा पाहून आपण व्यवस्थितपणे महिलाकडे जाऊन न्यूट्रीचार्ज वुमन विषयी सांगायचे. टूल्सचा उपयोग, टूल्स घेणं, टूल्स आपले सगळे मित्र आहेत, आपले टीम आहेत, आपले असोसिएट बाहेर आहेत, यांना तयार करणं आणि जास्तीत जास्त लोकांची मदत करणं. मागच्या महिन्याची क्लोजिंग झाली आहे आणि मला विश्वास आहे की मागच्या महिन्याची क्लोजिंग चांगली झाली असेल, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली न्यूट्रीचार्जच्या बिझनेस मध्ये ग्रोथ दिसली असेल, 100% ग्रोथ दिसली असेल. तोच टेम्पो आता आपल्याला पुढे वाढवायचा आहे. मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये आपला बिझनेस चांगल्या प्रकारे आपल्याला बिल्ड करायचा आहे. हे पहिलाच रविवारी आपण ठेवूया. आणि या सगळ्या टूल्सच्या मदतीनं आज 1 तारखेला नागपूरला प्रोग्राम झालाय, 14 तारखेला भंडाऱ्याला प्रोग्राम आहे. बीसी छापडाची भंडारा देत आहेत, म्हणजे विदर्भामध्ये एकानंतर एक 2 प्रोग्राम होत आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये बीसीजी येणार आहेत. संभाजीनगरला पण येणार आहेत आणि विदर्भामध्ये सुद्धा येणार आहेत. पण संभाजीनगरला सुद्धा बहुतेक डेट घेतली आहे बीसी छापडाची यांची, तर तिथं सुद्धा प्रोग्राम होणार आहेत. तर टूल्सचा उपयोग करा आणि टूलच्या उपयोगानं न्यूट्रीचार्ज वुमन मॅक्सिमम महिलांपर्यंत पोहोचवा. नवीन एक आज सरांनी सांगितलं की HB वाढतो आणि नांदेडला 20 ऑक्टोबर नांदेडला सुद्धा डेट घेतली आहे. त्याचे सुद्धा
टेस्ट मॅन्युअल तर आपल्याकडे आहेत, परंतु रिसर्च पेपर येणार आहेत लवकरच. परदेशातून न्यूट्रिचार्ज वुमनवर रिसर्च पेपर सुद्धा येणार आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही गायनॅकोलॉजिस्ट कडे, महिलांच्या डॉक्टरांकडे ते रिसर्च पेपर घेऊन जाऊ शकता. आणि आता जे टूल्स आहेत ते टूल्स घेऊन आपण जायचं. आणि बरोबर आपण सगळे फक्त आपण न्यूट्रिशनच्या प्रोडक्ट आहेत, हायजीनचे जे आपले किसोलचे उत्तम प्रोडक्ट्स आहेत, बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत, ते प्रोडक्ट सुद्धा आपण प्रमोट करत आहोत. किसोल कडून काही न्यूट्रिशनला काही पैसे मिळणार नाहीत, परंतु आपल्या अभियानामध्ये सामील आहोत ना आपण स्वस्थ भारत मिशन मध्ये. तर त्या अभियानामध्ये जे जे प्रोडक्ट काय मिळतील आपण त्यांना प्रमोट करतो. आपल्या अभियानामध्ये जे जे गोष्टी मदत करते आपण त्यांना डेफिनेटली प्रमोट करतो मित्रांनो. तर हे टूल्स लवकरात लवकर मागून घ्या. डेपो कडे पण येणार आहेत. आणि संतोषजीला पुन्हा हवे आहेत का? हा सर, हा जो बॉक्स आहे तर यामध्ये हा? फॉलेट म्हणून नेमकं काय, फॉलिक ऍसिड आहे का ते? फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिड म्हणण्यापेक्षा फॉलिक ऍसिडचं एक ग्रुप जे नंतर जसं लागल त्यानंतर ते कन्वर्ट होतं. बऱ्याचदा आपलं शरीर वेगवेगळ्या रूपामध्ये ठेवतं, जसं लागल तसं कन्वर्ट करत राहत असतं वेगवेगळ्या गोष्टीला. जसं लागेल तसं त्याचे वेगवेगळे रूप आपण कन्वर्ट करून घेऊ त्या पद्धतीने. आपण त्यावर फक्त आयरन फोकस करायचं. म्हणजे फॉलिक ऍसिड तुमच्याकडे काय आहे त्यामुळे आपण फक्त आयरन 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 फोकस करा. कारण ते सगळ्यात कमतरता एचबी कमी आहे, आयरन मोजकी एचबी कमी आहे मॅक्झिमम महिलांना. कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारू शकता, आपल्याकडे आणखी वेळ आहे. आजच्या प्रोग्रामला नागपूरमध्ये फार छान रिस्पॉन्स मिळाला आणि खूपच छान प्रोग्राम सगळ्या कंपनीने आयोजित केला होता. आरसीएम न पहिल्यांदा न्यूट्रिचार्जला काय आयोजित करावं नाही, सगळं आरसीएम न आयोजित केलं होतं आणि आम्ही फक्त आमचं जाऊन काम केलं. फार उत्तम प्रोग्राम आजचा झाला आहे. आपल्यापैकी बरेच जण गडचिरोली मधून, चंद्रपूर मधून, यवतमाळ मधून सुद्धा काही जण होते, जालन्याहून सुद्धा काही जण होते, औरंगाबाद मधून सुद्धा काही होते. टूल साठीची ओके. मी माझा नंबर इथे टाकतो, तुमच्याकडे नसेल तर मारुतीराव यावर तुम्हाला हाय पाठवा. मी तुम्हाला यावर लिंक पाठवतो आणि टूल्स अवेलेबल होतील लवकरच वेगवेगळ्या शहरामध्ये सुद्धा. आणि बिना टूल्स आता कुणाकडे जायचं नाही, कारण की सांगणं सोपं जातंय, एकदम सोपं जातंय. आणि आज ज्यांचे व्हिडिओज होते त्यांना सुद्धा त्यांचे अनुभव शेअर करायला लावले. आणि काही जण भरपूर जण आले आणि त्याने लवकर आले त्यांना टूल्स मिळाले, जे उशीर आले त्यांना टूल्स. त्यामुळे आता जिथं कुठं तुम्हाला टूल्स मिळतील टूल्स सोडू नका, खूप सारे घेऊन जा. तुमची टीम तुमची होऊन जाणारच आहे. तुमच्या टीम साठी तुम्ही टूल्स घेऊन जा. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर मला व्हॉट्सअप केलं तरी चालतील. ओके संतोषराव, मग आपण भेटूया. ओके, आपण संपर्कात राहूयात. काहीही न्यूट्रिचार्ज वुमन विषयी काहीही शंका वाटल्यास मला व्हॉट्सअप करा. टूलशी सांगा, शामराव टाकेल लिंक, मारुतीराव टाकलेली लिंक. म्हणजे माझं काम आता सोपं व्हायला लागलंय, त्यांनी लिंक टाकली. ओके, तर आपण पुढच्या रविवारी परत भेटूयात. त्या मधातही कधी पूर्ण आठवड्याभरामध्ये तुम्हाला काहीही अडचण असल्यास तुम्ही संपर्क साधा. आता 20 जण आहेत जे रेग्युलर संपर्कात असतात. बाकीचे जे आपले मेंबर आहेत 70 जण नेहमी आपले असतात. तुम्ही नेहमी संपर्कात राहा, डेफिनेटली बिझनेस वाढवायचा. ओके, भेटत आपण तोपर्यंत. मेरा चार्ज. थँक्यू व्हेरी मच. स्वातीला नाही